36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. येवला तालुक्यातील धुळगाव येथे एका निराधार महिलेच्या शासनमान्य घरकुल प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मीराबाई मगन जाधव या निराधार महिलेला शासनाकडून घरकुल मंजूर झालं होतं. संबंधित महिलेनं घरकुलाचे काम सुरू केले, मात्र काम सुरू होताच स्वतः शिंदे गटाचा तालुका अध्यक्ष म्हणवणाऱ्या पांडुरंग शेळके या व्यक्तीसह त्यांच्या कुटुंबियांनी जागेवर येऊन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार येवला तालुका पोलीस स्टेशन येथे सदर महिलेकडून दाखल करण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये शिंदे सेना तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळकेसह वाल्मिक शेळके, विठ्ठल शेळके, अंजनाबाई शेळके, आरती शेळके आणि लता शेळके यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळके आणि त्यांच्या 2 भावांसह एकूण 10 जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. महिलांच्या हक्कासाठी बोलणारे जर गरीब आणि निराधार महिलांवर अन्याय करत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय. पुढील तपास येवला तालुका ग्रामीण पोलीस करत आहेत. मीराबाई मगन जाधव आणि मला माझं घरकुल आलेलं आहे. माझ्या घरकुलमुळे मी गाम लोक सब लोक मला सहकार दिलं आणि त्याच्यामुळे ते दुसरं लोक मला त्रास देऊ राहिला, मला मारामारी करू राहिला. मी तिथे सामान टाकायला गेली घराचा, तो बी त्याने मला त्रास दिला आणि सगळं बाया मारायला धावला. आम्हाला त्याचं काय करावं. आणि सहकार माझा गाव लोकांचा हे ते मला लई साथ देऊ राहिला आणि मला साथ देऊ राहिला. त्याच्याबद्दल ते लोकांनी जेलमध्ये टाकलं. त्यानं मला काय करावं. ते सहकार देतं त्याच्यामुळे मी तिला काय साथ देऊ, मला तकलीफ देऊ राहिला. तकलीफ देता वालू सडके, लता वालू सडके पांडू बंडूराम सडके ते मला लई त्रास देऊ राहिला. तकलीफ अजिबात घर बांधून देऊ राहिला. ते सामान सुद्धा टाकून देऊ राहिला. येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 7/5/2026 रोजी धुळगाव येथे घर बांधणीच्या जागेवरनं 2 गटामध्ये वाद होता. त्या अनुषंगाने CR नंबर 225, CR नंबर 226 असे 2 राईटचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यामध्ये आपण काल टोटल 10 आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टासमोर हजर करतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अनिस पटेल, येवला.